विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली तर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट, विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया. पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यात भेट घेतली असल्याचं समोर. राष्ट्रवादीच्या भेटीगाठी, एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. पंतप्रधानांना जबाबदारी घ्यावी लागेल. परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना प्रियंका गांधींचा हल्लाबोल. पायलट गन चालवण्याची ऑर्डर कुणी दिली? गृहमंत्री उत्तर देणार का? पंतप्रधानांना कॅमेऱ्याचा या ठिकाणी नाही तर हृदयाचा अँगल बदलावा लागेल, असाही निशाणा. विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप. सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली आणि हे अत्यंत गंभीर. सौरव दास यांची प्रतिक्रिया. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी. केंद्रीय गृहसचिव, आयबी प्रमुख आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक. आंदोलकांवरील एफआयआर तपास सुरू करण्यास कोर्टानं सांगितल्यानंतर या बैठकीला महत्त्व. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल. राऊस अव्हेन्यू कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल. तर आज विशेष जलदगती न्यायालयासमोर आरोपपत्र सादर करणार. एमएचटी सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून आता खंडन. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची. सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भात तक्रार करणार. सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई यांची ही माहिती. एमएचटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुंडे यांच्याकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट. परीक्षेमध्ये घोटाळा कसा झाला हे सांगतानाचा हा व्हिडिओ. युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. टीईटी पेपरफुटीसह मराठी शाळा बंद, पटसंख्येतील घट या कारणांवरून एनएसयूआय आक्रमक. दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम. तर अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेची 6 तास चौकशी. पेपरफुटीमध्ये 5 लाख ते 50 लाखांपर्यंतचा व्यवहार झाल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेची मागणी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीमध्ये पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचा हा सवाल. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची आज मराठा बांधवांसोबत बैठक. जरांगेंकडून राज्यभरातील मराठा बांधवांना बैठकीचं निमंत्रण. बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचीही शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांची 2 तास शाळा घेतली. विकास कामांवर लक्ष द्या. शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना. तर मंत्र्यांनी कोणकोणती कामं केली याचा 3 महिन्यांचा अहवाल देण्याच्याही सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध. अमित शहांच्या विरोधात काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करणार. काँग्रेसच्या आंदोलनाला अद्याप पुणे पोलिसांची परवानगी नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. तर 1.5 वर्ष उलटून सुद्धा खंडणी हत्येच्या सुनावणीला सुरुवात नाहीच. मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित. तर स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एफडीएची मोठी कारवाई. तर 4 दिवसात 55.70 लाखांचा साठा जप्त. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेल्सचे परवाने निलंबित. पुणे, सातारा आणि सांगलीतील 8 ठिकाणी हे छापे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बनावट पदवी प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस. 70,000 रुपये देऊन फेक डिग्री दिल्याच्या पालकांचा आरोप. दरम्यान विद्यापीठाकडून सत्यशोधन समितीची आता स्थापना. मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना आलिशान कारचे डोहाळे. तर 6 महिन्यांआधीच खरं तर नवीन स्कॉर्पिओ घेतलेले असताना आता इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा हा प्रस्ताव. तर स्कॉर्पिओ एन कार प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार गणेश खणकर यांनी केली होती. मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांचं हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला आता वेग. 15 दिवसात हस्तांतरण होणार. यापूर्वी हस्तांतरणासाठी 23 दिवसांचा कालावधी लागत होता. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी मल्टी मॉडेल बोगदे. तर मुंबई महापालिकेकडनं मेगा प्रकल्पाची तयारी. सेवा वाहिन्यांसह वाहतूक व्यवस्था बोगद्यातनं नेण्याचा विचार. 6 महिन्यात सल्लागार अहवाल सादर करणार.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल, तर लोकलच्या सर्व 794 महिला डब्यांमध्ये आता इमर्जन्सी टॉकबॅक सुविधा कार्यान्वित। या सुविधेमुळे महिलांना थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधता येणार। तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी मुंबईमध्ये पालिकेच्या वतीनं ड्रग फ्री मुंबई अभियान राबवलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 30 जुलैला वरळीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर म्हणजे जीटीबी नगर रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार, तर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3 अंतर्गत स्थानकाच्या अद्ययावतीकरणाचं काम वेगानं सुरू। बीएमसीचा अहवाल फेटाळल्यानंतर आता चेंबूरमधील झाड दुर्घटनेच्या फेरचौकशीची मागणी वाढली। बीएमसीच्या अंतर्गत चौकशीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका। फक्त कंत्राटदारावर दंड आकारून अधिकाऱ्यांना क्लीन चिट। टीईटी पेपर फुटीतील आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला पोलीस कोठडी, तर सोनू कुमारला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत 15 आरोपी ताब्यात। सालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी संजय गरुडला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। नाशिक पोलिसांकडून संजय गरुडला काल सोलापूरमधून अटक, तर सालार्थ आयडी घोटाळ्याचा एसआयटीकडून तपास सुरू। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट। नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याची माहिती। तर नागपूरसाठी उद्या ऑरेंज अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश। दरम्यान नागपूर शहर आणि ग्रामीण मधील शाळांना सुट्टी जाहीर। नागपुरात बुलडोझरच्या सहाय्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू। पूरस्थितीतील बचाव कार्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 63.34%वर। धरणामध्ये 48.55 टीएमसी जिवंत पाणीसाठा। धरणामध्ये 41,477 क्युसेक वेगानं पाण्याची आवक। उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ, तर श्री पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा। सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण 100% भरलं। युवा सेना माजी जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या हस्ते धरण परिसरामध्ये जलपूजन। सांगलीमध्ये वारणा धरण 84% भरलं, तर चांदोली धरणातनं 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत, तर काळ नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ। सांगलीतील वारणा धरण हे आता 84% भरलं। धरणातनं 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडले। 6 दरवाजांमधनं 4,862 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीमधील राजापूर या ठिकाणी अर्जुना धरण 100% भरलं। सांडव्यावरून 2.41 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणामध्ये सध्या 72.56 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाचे 4 दरवाजे उघडले। 4 दरवाजांमधनं 3,241 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक महानगरपालिकेकडनं गंगापूर धरणावर जलपूजन। महापौर हिमगौरी आडके आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडनं जलपूजन। दरवर्षी पावसाळ्यामध्ये धरण भरल्यानंतर गंगापूर धरणावर जलपूजन करण्याची महापालिकेची प्रथा। पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं सिंधुदुर्गच्या करूळमधील शेतकरी बेपत्ता, तर शोध मोहीम सुरू। दरम्यान नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज। साताऱ्यातील महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील केळघर घाट वाहतुकीसाठी बंद। सुरक्षेचा उपाय म्हणून घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। खोपोलीतील झेनित धबधबा परिसरामध्ये 70हून अधिक पर्यटकांचे रेस्क्यू। पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पर्यटक नाल्याच्या पलीकडे अडकले होते। पाणी ओसरल्यानंतर या पर्यटकांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या तिवरे गावावर दरडीचं संकट। 150 घरांना या दरडीचा धोका। दरम्यान ग्रामस्थ भयभीत। स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय। भंडाऱ्यामध्ये वाहतुकीसाठी 4 मार्ग बंद। भंडारा तालुक्यातल्या कारधा, साकोली या तालुक्यातील सराटी ते सोमनाळा, खापा ते मालुटोला आणि लाखनी तालुक्यातील नवेगाव, कोका ते खडकी मार्ग बंद। शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप।
सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हजारो मृत माशांचा खच. आमणापूर, धनगाव, औदुंबर, अंकलखोप आणि भिलवडी या परिसरातील नदीकाठावर हजारो मृत मासे तरंगत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून आणखी एका पदकाची कमाई. गुलवीर सिंगनं 10,000 मीटर रेसमध्ये रौप्य पदक जिंकलं, तर 10,000 मीटरमध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर पहिला भारतीय ठरला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून आतापर्यंत 10 पदकांची कमाई, तर 2 सुवर्ण पदकांसह 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई करत भारत आता 8व्या स्थानी. दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये लक्ष्मी योजनेला मंजुरी. दिल्लीतील महिलांना 2,500 रुपये मिळणार. रक्षाबंधनापासून महिलांना या योजनेचा लाभ मिळणार. तर दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात संघटना आक्रमक. नवी दिल्लीमध्ये सरकारी वाहनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एक अधिकारी एक सरकारी गाडीची पॉलिसी लागू. या संदर्भात अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून सर्व सरकारी कार्यालयांसाठी आदेशाचं परिपत्रकही जारी. आसाममध्ये पुरामुळे जवळपास 70 जणांचा मृत्यू. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्याकडून लोकसभेमध्ये तातडीनं मदत करण्याची केंद्र सरकारकडे मागणी. देहरादूनमध्ये 16 कोटी खर्चून बांधलेला पूल अवघ्या 17 दिवसात खचला. टॉन्स नदीवरील नवीन पुलाचा काही भाग मोठ्या प्रमाणावर खचलाय. आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमधील आत्माकूर बाजारपेठेत टोमॅटोचं मोफत वाटप. तर टोमॅटोला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून मोफत वाटप. नागरिकांची टोमॅटो घेण्यासाठी मोठी गर्दी. हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचं हृदयविकारानं निधन. लंडनमधील रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. सुनील यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा. खोल समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचं वितरण. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात 5 सॅटेलाइट फोन्सचं वितरण. फोनद्वारे खोल समुद्रामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंगची सुविधा उपलब्ध असणार. गुरुपौर्णिमेनिमित्तानं दादरमधील स्वामी समर्थांच्या मठामध्ये भाविकांची गर्दी. स्वामी समर्थांच्या मठाला विविध आकर्षक फुलांची सजावट. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. तर शिर्डीतील साईबाबा मंदिरात सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त फुलांची आकर्षक सजावट. यासह विद्युत रोषणाई. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी देशभरात भाविक शिर्डीमध्ये दाखल. तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरखंड गावातील गाड्यांच्या शोरूमला आग. आगीमध्ये जवळपास 5 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती. बीडच्या गेवराईमध्ये रस्त्याच्या वादातनं कुटुंबावर 2दा हल्ला. पोलिसांसमोरच कुटुंबावर लाठ्या काठ्यांनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना. पोलिसात तक्रार. आरोपींना अटक करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये कुत्र्याचा 3 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला. तर बागरोजा हुडको या परिसरामधली ही घटना. दरम्यान कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी. विरारमध्ये गतिमंद मुलाला मांत्रिकाला दाखवण्याच्या बहाण्यानं आईवर अत्याचार. आरोपी अजय राऊतला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.